राज्यातील शालेय शिक्षणासाठी त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं गठीत केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला शासनानं पुन्हा मुदतवाढ दिली। त्यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत समितीला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती सध्या समोर येते। तर मागे पालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असताना ही मुदतवाढ घोषित करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती आहे तिला शासनानं मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत या समितीला आपला अहवाल सादर करावा लागेल। त्रिभाषा धोरणाला मोठा जेव्हा विरोध झालेला होता त्यानंतर ही समिती गठीत करण्यात आलेली होती। या सगळ्या संदर्भात आता 4 फेब्रुवारीपर्यंत नेमका समितीचा अहवाल काय पुढे येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। या समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता 4 फेब्रुवारीपर्यंत समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे। या अहवालामध्ये नेमके काय मुद्दे समाविष्ट केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।